उद्या मंगळवार दिनांक 29 रोजी जुन्नर विधानसभेची महाविकास आघाडीची उमेदवारी तथा उमेदवारी अर्ज घोषित झालेले अधिकृत उमेदवार माननीय सत्यशील सोपान शेठ शेरकर हे आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे व महाविकास आघाडीतील इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सकाळच्या वेळेमध्ये त्या ठिकाणी मायबाप जनतेच्या शुभ उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करत आहे। तालुक्यातील मतदार बंधू भगिनी आणि सर्व स्तरातील जनतेला आमची महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी नम्रपणानं विनंती आहे की या कार्यक्रमाचे आपण साक्षीदार व्हा। उद्या त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करून सत्यशील शेरकर हे उमेदवार म्हणून जनतेशी संवाद साधणार आहेत। खासदार साहेब या उमेदवारीबाबत आणि राजकीय निवडणुकीचे जे काही समोर मुद्दे येतात त्या निमित्तानं आपल्याशी संवाद साधणार आहेत। इतरही आपल्या सगळ्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष सगळे प्रमुख मान्यवर त्याचप्रमाणे समाजातल्या सगळ्या घटकांच्या उपस्थितीमध्ये उद्या अर्ज दाखल होतोय। आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी जनतेला विनंती करतो। उद्या आता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहात, कसं नियोजन आहे कार्यक्रमाचं? सभा कुठे होणार आहे, किती लोक जमणार आहेत, प्रमुख पाहुणे कोण कोण असणार आहेत, म्हणजे कसं नियोजन असणार थोडक्यात? उद्या पदयात्रेनं जुन्नरचा जो मोठा स्टँड आहे त्या स्टँडवरून नगरपालिका इमारत आणि सदाबाजार परिसरातनं शंकरपुरा पेठ त्या मार्गे आपण धान्य बाजारामध्ये जाण्याचं नियोजन आहे। नियोजित जी निर्धारित वेळ दिलेली आहे त्या वेळेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करून मान्यवर मंडळी महाविकास आघाडीतील वरिष्ठ स्तरावर काही बोलणे त्या ठिकाणी सुरू असल्यानं उद्याचा शेवटचा दिवस आहे, धावपळीचा दिवस असल्यामुळं कोण कोण येतंय ही नावं अजून अधिकृतपणानं आमच्यापर्यंत आलेली नाहीत, परंतु त्या सगळ्याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्या आपण उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल करतोय। किती वाजता? 11 वाजता सकाळी 11 वाजता आपण जुन्नर स्टँडपासून रॅलीने जाऊन साधारणपणे 1 वाजेपर्यंतच्या सुमारास त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज उमेदवार आणि काही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल होईल। सभा किती वाजता आहे, कुठं आहे? सभा साधारणपणे 12:30 ते 2 वाजेपर्यंतची वेळ सभेची आपली त्या ठिकाणी निर्धारित आहे। त्याच्यामध्ये कमी जास्त वेळ होऊ शकतो। धान्य बाजार मार्केट यार्डमध्ये आपल्या धान्य बाजारच्या नेहमीच्या सभेच्या ठिकाणं असतात त्या ठिकाणी आपण स्थळ निश्चित केलेलं आहे। खासदार अमोल कोल्हे उपस्थित राहणार आहेत का? डॉक्टर खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्याची उमेदवारी अर्ज दाखल होऊन त्या ठिकाणी सभा होईल। महाविकास आघाडीचं बिगाडी होणार अशा चर्चा होत्या, काय वाटतं? महाविकास आघाडीमध्ये त्या ठिकाणी एक वाक्यता आहे, थोडं काही शंका किंवा कार्यकर्त्यांच्या पातळीवर जे काही आमचे घटक पक्ष जोडीला सहकारी आहेत त्यांच्या काही भावना असल्यामुळं एकत्रित त्यांनी मेळावे घेऊन काही त्यांच्या त्या ठिकाणी चर्चा झाल्या असतील, त्यांचं काही त्याच्यामध्ये काही ठरलेलं असेल। वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडीची एकत्रित गठबंधन मोठ्या ताकदीने पुढे जात असल्यामुळं प्रत्येक मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी राज्यामध्ये अशा प्रकारचे पेच प्रसंग थोडक्या कालावधीसाठी जरी त्या ठिकाणी निर्माण झालेले असले, राज्यस्तरावर महाविकास आघाडीतील जे काही प्रमुख नेते आहेत त्यांच्या समन्वयाच्या बैठका त्या ठिकाणी होतात आणि त्यानिमित्तानं त्यांनी एखादा सक्षम नेता या ठिकाणी येऊन योग्य त्या प्रकारची मध्यस्थी किंवा त्यांचे काही गैरसमज असतील सुसंवाद साधून त्यांच्याशी योग्य त्या प्रकारचा संपर्क करून
नंतरच्या कालखंडामध्ये ती सगळी मंडळी आमच्या बरोबरीने येणार आहे ही आमची ठाम खात्री आहे. माऊली खंडागळे यांनी ज्या वेळेला जनसंवाद यात्रा चालू झाली होती आपली नारायणगावपासून, त्यावेळेला त्यांनी कुणालाही उमेदवारी भेटली तर आम्ही त्याच्यासोबत असणार असंच म्हटलं होतं, परंतु आता ते तुमच्या सोबत दिसत नाहीत का? तर त्यावेळी नेमके काय म्हटले हे जरी मला समजा आता स्मरत नसलं तरी परंतु कार्यकर्त्यांच्या पक्षीय पातळीवर आपल्या पक्षाचं आपल्या पक्षाच्या चिन्हाचं अस्तित्व असावं ही भावना काही वावगी नाही. परंतु जेव्हा एकदा महाविकास आघाडी म्हणून वरिष्ठ स्तरावर आम्ही नेतृत्वाला त्या ठिकाणी अग्रभागी प्रत्येकजण प्रत्येकाच्या पक्षामध्ये मानत असतो आणि मग अशा प्रसंगामध्ये आज आपल्याला या ठिकाणी संधी मिळत नाही. मग थोडासा दबाव करता येईल का, थोडंसं काही वेगळ्या प्रकारचं मागणी करता येईल का, काही त्याच्यात काही इतर काही चाचपणी असतील, त्यांची विचारधारा त्यांचं जे काही सध्याचं पाऊल आहे ते काही वावगं आहे असं आम्हाला वाटत नाही. अनेक पक्षांमध्ये तशा भावना असतात, राज्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये तसे भेद प्रसंग उद्भवले, परंतु राज्य पातळीवर वरिष्ठ स्तरावर नेते मंडळींचा जो काही समन्वय आहे त्या समन्वयाच्या माध्यमातून निश्चितपणानं त्यांनी आपण विचारल्याप्रमाणे काल जी भूमिका त्या ठिकाणी मांडली त्याच भूमिकेशी ते एकरूप राहून उद्याच्या काळात ते आमच्या बरोबर जाहीरपणानं जेव्हा प्रचार सुरू होईल तेव्हा त्या प्रचारामध्ये अग्रभागी असतील असा विश्वास आम्हाला आहे. कालच्या उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 14 नंबर या ठिकाणी मेळावा झाला. त्या ठिकाणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख मोहन बांगर यांनी अमोल कोल्हे यांच्यावर डायरेक्ट आरोप केला की पैसे घेऊन उमेदवारी देण्यात आली. ह्याबाबत काय सांगा? आपण जे विचारता ते काय मी ऐकलेलं आहे मीडियावरचं, कार्यबावल्यामुळं मला कदाचित ते पाहायला मिळालं नाही. काही गैरसमजानं कार्यकर्त्यापर्यंत बातम्या पसरत असतात आणि तशा पद्धतीचं वास्तविक ते दुर्दैवी आहे अशा प्रकारचं. त्याचा खुलासा कदाचित उद्या खासदार साहेब या सभेच्या निमित्तानं करतील. आम्ही सुद्धा ते कार्यकर्ते काल आमच्या खांद्याला खांदा देऊन लोकसभेमध्ये त्यांनी प्रामाणिकपणे काम केले, परंतु भावनेच्या ओघात भावनेच्या भरात एखाद्याकडनं काही कोणाकडनं आलं तशा काही पद्धतीच्या भावना झाल्या तर असं बोलत असतात. राज्यस्तरावर अशा प्रकारचा कोणत्याच पक्षामध्ये मला वाटतं तो प्रकार नसावा आणि तो होत नाही, परंतु त्यांचं गैरसमजुतीनं त्या ठिकाणी ते वक्तव्य झालेलं असावं. एकवेळी ते आपल्या पुढे सुद्धा स्वतः खुलासा करतील असा आशावाद मला या ठिकाणी आहे. महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत आणि त्याच नेत्यांकडून जर असं प्रसार केला जात असेल तर मग त्याचा मतदानावर परिणाम होणार ना? आज त्यांच्या एखाद्या मेळाव्यामध्ये त्यांनी ते बोललं आणि पुन्हा जाहीरपणानं आम्ही एकत्रित तेव्हा प्रचाराला सामोरं जाऊ. गैरसमज दिलगिरी अशा काही गोष्टींनी ते निश्चितपणानं आपल्यासमोर येतील. आजच काही प्रचाराची सगळी सूत्र किंवा मतदानाचे कल हे काही निश्चित झालेले नसतात. माघारीच्या नंतर सगळं चित्र त्या ठिकाणी स्पष्ट होतं आणि कार्यकर्ते हे त्या ठिकाणी एक संघपणानं या मतदानाच्या प्रचाराला त्या ठिकाणी सामोरे जात असतात. तेव्हा त्यांचा जो काही गैरसमज असेल तो योग्य त्या पातळीवर त्या ठिकाणी दूर केला जाईल. अब्दुल माऊली बेनके खंडागळे म्हणतात सोबत की शरद बघितलं- पवारांचा माझ्यावर आशीर्वाद आहे. एक ना वेळ 7-8 वेळा ते असं बोलून झालेलं आहे. याच्यामुळे संभ्रम निर्माण होतोय. नक्की शरद पवार त्यांचा आशीर्वाद आहे तर कसं काय ते जरा स्पष्ट करा. अतुल बेनके सध्या पवार कुटुंब आणि बेनके कुटुंब हे एकत्रित आहे असं जाहीरपणानं सांगतात. सध्याच्या काळामध्ये तुतारी पक्षाला ना आदरणीय पवार साहेबांना राज्यामध्ये खूप मोठी सहानुभूती आणि पाठिंबा त्या ठिकाणी लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. उद्याच्या काळात विधानसभेला अजितदादा पवार गटाकडनं आपण सामोरे जात असताना आपल्याला ह्या गटाची काही सहानुभूती मिळावी किंबहुना तशा पद्धतीचं भासवलं जावं याच्यासाठी राजकीय चातुर्य वापरून हा शब्दप्रयोग ते त्या ठिकाणी करतात. आणि याचं उत्तर पवारसाहेब जेव्हा या तालुक्यामध्ये सत्यशील शेरकरांच्या प्रचारासाठी प्रचारसभेमध्ये येतील तेव्हा मला वाटतं आमच्यापेक्षा पवारसाहेब योग्य त्या पद्धतीने याचा खुलासा करतील. अतुल बेनके असंही म्हणतात की राष्ट्रवादी जी होती पूर्वीची ती सगळी राष्ट्रवादी आम्ही एकच म्हणून काम करणार. याबाबत काय सांग? त्याचे सुद्धा उद्या पाहिजे तर आपल्याला संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब काही भूमिका तिथं मांडतील. भूमिका मतदारांना पचवा
चकवा देण्याचा किंबहुना काही संभ्रम निर्माण करण्याचं काम अशा प्रकारच्या बातम्यांमधून निश्चितपणानं होत असणार. परंतु आता राजकीय विचाराची स्पष्टता जेव्हा अशी दिसते आणि एकमेकाच्या समोर उमेदवार अख्ख्या राज्यामध्ये उभे ठाकलेले असताना फक्त हा सहानुभूती घेण्याचा प्रकार आहे हे निदर्शनास येते. मोहित डमले यांनी महाविकास आघाडीच्या समन्वयक पदाचा राजीनामा दिला अशी पोस्ट काल आली होती. नक्की काय वास्तव काय आहे? कुठे होते? खऱ्या अर्थाने काल जी पोस्ट आली, जी राजीनामा दिला, ती वस्तुस्थिती खरी आहे. ज्यावेळेस कार्यकर्त्यांची भावना असते का समन्वयक पद म्हणजे तिन्ही पक्षांचं समन्वयक पद मला स्वतःला महाविकास आघाडीमध्ये होतं. हे असताना लोकसभेमध्ये सर्वांना एकत्रित, तिन्ही पक्षांना एकत्रित घेऊन करण्याचं काम सर्वांच्या सहकार्याने व्यवस्थित झालं. परंतु काही लोक विधानसभेच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सर्वच हे एकत्रित करण्यामध्ये मला स्वतःला अपयश आलं असं मी समजतो. आणि त्याची जबाबदारी म्हणून जर आपण आपल्या पक्षातील नेत्यांना, शिवसेनेवाल्यांना, काँग्रेसवाल्यांना आपण त्या पद्धतीने पदाला न्याय देऊ शकत नसेल म्हणून मी नैतिकता म्हणून मी स्वतःचा राजीनामा दिला होता. आता तुम्ही सोबत आहात का? हा आता तुम्ही ठामपणे सोबत आहात का? एकत्र- सत्यशोधनाच्या सोबत आहात? दिसतोय म्हटल्यावर ते काय पवार साहेबांबरोबर नारायणगावचे 100%. उपसरपंच बाबूभाऊ पाटे ते पण उबाटा गटात आहेत, जे की तुमचे घटक पक्ष आहेत महाविकास आघाडीचे. ते आता आपल्यावर दिसत नाही, काय कारण असेल? लेंडे साहेबांनी सांगितलं. आणि महाविकास आघाडीत आता शिवसेनेचं सध्या कोणीच नाही. कालपासून त्यांची जी काही त्यांनी वेगळा स्वतंत्र मेळावा घेतला, त्यांनी त्यांच्या काय भावना मांडल्या, त्यांनी काही भूमिका घेतली. आणि बघा, मी सुरुवातीला तुम्हाला विशद केलं की राजकीय स्तरावर वर राज्य स्तरावर वरिष्ठ नेते आहेत, त्यांची आणि त्यांची बोलणी होती. आमचे नेते मंडळी त्यांच्याबरोबर कदाचित बोलत असतील, तर योग्य वेळी त्या दृष्टिकोनातनं मला वाटतं त्याचा समन्वय साधून त्यांचं काही शंका निरसन असेल किंवा त्यांच्या काही भावना असतील त्या भावनेवर तोडगा निघेल आणि त्याच्यामध्ये मग सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन येण्याचे काम त्या पक्षप्रमुखांचं असेल. तालुक्यात तुमचा काही संवाद चालू का एकमेकांशी तालुका स्तरावर? आम्ही तसे एकमेकाचे मित्र आहोत. आमच्या वेळोवेळी तशा प्रकारच्या बैठका झाल्या, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात. दबाव जर आज टाकला नाही, पक्षाचं चिन्ह, पक्षाचं अस्तित्व, काही कार्यकर्ते आक्रमक असतात, काही सौम्य असतात, काही पुढं चालून याचे परिणाम काय होतील हे सगळे विचार करणं, असे सगळ्या प्रकारचे कार्यकर्ते जेव्हा एकत्रित येतात, पक्षप्रमुखाला, ते संघटना चालवणाऱ्याला त्यांचं त्या ठिकाणी ऐकायला लागतं. या अनुषंगानं त्यांना आम्ही काही सबुरीचे सल्ले दिले. एक मित्र या नात्यानं आम्ही व्यक्तिगत जेव्हा बोलतो तेव्हा त्याच्यावर चर्चा होतात. तर त्या काय आज ते त्यांच्याशी आम्ही खाजगीरित्या बोललो, त्याच्यामुळे त्याचं काय आम्ही जाहीर प्रकटन करणार नाही. परंतु आज त्यांची तीच भावना आहे आणि मग राज्यस्तरावर जिथे जिथे असे काही पेच प्रसंग उद्भवतात त्याच्यामध्ये वरिष्ठ मंडळी तोडगा काढतील. सत्यशील दादा, काल तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब दानगट हे शरद सोडवण्याच्या स्टेजवरती आले आणि त्यांनी तिथे जाहीर सांगितलं की सत्यशील शेरकरांनी उमेदवारी घ्यायला नको होती. आमदारकी हे पद त्यांना पेलवण्याजोगं नाही. काय सांगाल? आता खरं तर बाळासाहेब दांगट एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे. अनेक वर्ष त्यांनी या जुन्नर तालुक्यात आमदारकी म्हणून त्यांनी पद भूषवलं आहे. ते त्यांचे विचार आहेत. ते मला असं वाटतं का नक्कीच ते ठाकरे परिवाराचे आणि दांगट परिवाराचे जे काही घरचे नातेसंबंध आहेत किंवा घरचे त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत ते आपल्या जुन्नर तालुक्याला नाही, पूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी माहिती आहे. मला असं वाटतं का काही एखादा कुठला तरी प्रसंगातून ते त्या ठिकाणी उपस्थित झाले असतील, परंतु असं काही नाही, ते लवकरच महाविकास आघाडीत परत येतील असं मला खात्री आहे. दादा, आता महाविकास आघाडीमध्ये सध्याची परिस्थिती पाहता, म्हणजे उभाटा गट आता एक नाराज आहे, अशी परिस्थिती पाहता तालुक्यातील मतदारांना काय काय आव्हान कराल तुम्ही? नाही, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे का त्यांची मागणी आहे की महाविकास आघाडीतला तो एक घटक पक्ष आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे त्यांनी तिकिटाची मागणी केलेली, उमेदवाराची मागणी केलेली आहे. तो त्यांचा अधिकार आहे आणि शेवटपर्यंत मला असं वाटतं का ते
ते अधिकार त्यांचा सोडणार नाही, ते मागत राहतील. परंतु आम्ही जर पाहिलं असेल तुम्ही का पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत आलो आहे का महाविकास आघाडीतील ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळेल त्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे आम्ही सर्व मंडळी एकत्रित मिळून काम करणार आहोत. तर मला असं वाटतं का अजून उद्याचा दिवस शेवटचा दिवस आहे त्या ठिकाणी उमेदवारी दाखल करायचा आणि त्यानंतर 4 तारखेला माघारीचा दिवस आहे. या माघारीच्या दिवसापर्यंत वरिष्ठ नेते मंडळी असतील ते आमच्या सगळ्यांमध्ये एक समन्वय घालतील आणि आम्ही सगळे मिळून या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करू. तर मला असं वाटतं का मतदारांनी याच्यामध्ये काळजी करायची काम नाही. ज्या पद्धतीने आम्ही लोकसभेला एकत्रित होतो त्याच पद्धतीने आम्ही विधानसभेला सगळे मंडळी एकत्रित तुमच्या समोर येऊ. आता खासदार अमोल कोल्हे आज आपल्याकडे आले होते, काही चर्चा आपल्या झाल्या, तर नेमकी काय सूचना आहे आणि काय पुढची रणनीती काय आखलेली आहे? खासदार अमोल कोल्हे खरं तर तुम्ही पाहताय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि आज जुन्नरमधून ते पुन्हा बाकीच्या तालुक्यांमध्ये कुठं दौऱ्यानिमित्त गेलेले आहेत. आम्ही सर्व मंडळी त्यांची भेट घेतली. तालुक्याच्या राजकारणावरती बाकीच्या गोष्टींवर सगळे चर्चा झाली आणि एकत्रितरित्या आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे अशा पद्धतीने त्यांनी काही सूचना दिल्या. विशेषतः AB फॉर्म ते घेऊन आले होते आणि AB फॉर्म आमच्या सगळ्यांच्या सुपर्द करून ते पुन्हा रवाना झाले. लेंडे साहेब, सत्यशील शेरकर हे आयात उमेदवार आहे अशी सातत्याने टीका अतुल बेनकेकडून केली जाते. असंही म्हटलं जातं की शरद लेंडेंना जर मी पवार साहेबांनी तिकीट दिलं असतं तर मी माघारपी घेतली असती. यावर तुमचं काय म्हणणं आहे? सत्यशील दादा शेरकर हे आयात उमेदवारी तेच म्हणणार. सत्यशील दादा शेरकरांनी शरदचंद्र पवार साहेबांवर जेव्हा या महाराष्ट्रामध्ये राजकीय परिस्थितीची आणीबाणी ओढवली, त्यांनी ताबडतोबीने कोणता पक्ष आणि संघटना न पाहता मराठातला एवढा मोठा नेता हा थोडासा अडचणीत दिसतो. राजकीय तडजोडीसाठी एवढ्या मोठी दीर्घ साथ देणारी मंडळी सोडून गेली म्हणून सत्यशील दादांनी त्यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घोषित केला. वेळोवेळी शरद पवार साहेब या निवासस्थानावर आले. सत्यशील दादाने प्रत्यक्ष घरी येऊन आम्हाला सांगितलं की आपल्याला साहेबांबरोबर राहायचे, साहेब घरी येतात, तुम्ही सगळे असले पाहिजे. कारखान्यावर 2-3 कार्यक्रमाला आदरणीय पवार साहेबांना त्या ठिकाणी आणलं आणि जेव्हा जेव्हा कधी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर आमच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना एक पावलं आमच्या पुढे आघाडी या तालुक्यातून मिळाल्यानंतर आम्ही बरेचसे खूप काही मंडळी त्या ठिकाणी इच्छुक झालो. ठिकाणी व्यक्त केली म्हणून शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाच्या ज्याच्या काही आमच्या मुलाखती असतील, मिटिंग असतील, तिथं प्रत्येक ठिकाणी सत्यशील दादा हजर होते. याचाच अर्थ आम्ही त्यांना आमच्या पक्षाचाच एक घटक समजतो. याच्या पुढे जाऊन वरिष्ठ पातळीवर पक्षाला, आमच्या नेत्यांना त्यांच्या उपस्थितीबद्दल, त्यांच्या या सध्याच्या घडामोडीमध्ये कोणत्याही प्रकारची जर अडचण वाटत नसेल तर आम्हाला वाटायचे कारण नाही. त्यांनी सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष असेल, आपला तुतारीचा शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष असेल आणि काँग्रेस पक्ष असेल यांचा समन्वय त्या ठिकाणी ठेवला. जी मंडळी इच्छुक आहे त्या सगळ्यांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. सगळ्यांशी मैत्रीचे संबंध ठेवले. उमेदवारी देताना अनेक काही गोष्टींचे पक्षीय पातळीवर, नेत्यांच्या पातळीवर त्या ठिकाणी निकष असतात आणि त्या निकषाच्या पातळीवर मला वाटतं आम्ही सगळेजण आहोत. त्याच्यामध्ये एक सत्यशील दादा शेरकर यांना उमेदवारी द्यावा असं पक्षाचं मत झालं. आम्ही आता जे सगळे उपस्थित आहोत, आम्ही आदरणीय पवार साहेबांना मुलाखतीच्या वेळी हेच सांगितलेलं होतं की साहेब, आपण जनते नेतृत्व आहात, आमच्यासाठी दैवत आहात. आपण जो निर्णय त्या निमित्ताने घ्याल तो आम्हाला शिरसावंदी असेल.
त्या पद्धतीने पक्षीय वरिष्ठ पातळीवर हा निर्णय झाला आणि त्याचं आम्ही या ठिकाणी एक शिरसावंत आज्ञा म्हणून स्वागत केले आणि निवडणुकीला आम्ही सामोरे जातोय. तुम्ही एक उपप्रश्न विचारला या ठिकाणी की अतुल शेठ बेनके म्हणतात की शरद लेंडेंना जर उमेदवारी दिली असती तर माघार घेतली असते. त्यांनी माघार घेतली असती. त्याचं मला वाटतं जाहीर उत्तर उद्या आपल्याला योग्य त्या मंडळींकडनं निश्चितपणानं मिळणार आहे. आणि जर त्यांनी ते दिलं नाही तर मी आपल्याशी त्या विषयावर सविस्तर बोलू इच्छितो. तुमच्या पत्रकार मित्रांमध्ये सर्वात ज्येष्ठ असलेले आणि आता ज्यांचं मौन आहे त्याच्यामुळं आम्हाला दबाव येतो. ते सुरेश वाणी साहेबांनी हा प्रश्न मला एका वेळी विचारून पाहिला. मी त्यांना सांगितलं की मला या विषयावर बोलायचं नाही. बोलायचंच असेल तर मी सविस्तरसुद्धा बोलू शकतो, परंतु मी माझ्यावरचा जो काही त्या ठिकाणचा जो काही तुम्हाला जो काही जिव्हाळा किंवा काय जे वाटतंय त्याच्यातलं खरे तथ्य काय आहे तर तथ्य मला वाटतं उद्याच्या दिवसामध्येच उद्या नेते मंडळी त्या ठिकाणी आपल्यासमोर उघड करतील. काल आमचा एक पक्षीय पातळीवर छोटासा मेळावा होता, त्याच्यात माझे सहकारी अंकुश शेठ आमले हे साक्षीदार आहेत, मोहित ढमाले चौगुले साहेब आहेत, तुषारभाऊ थोरात आहेत. आम्ही सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये घडलेला तो जो काय प्रसंग आहे त्या निमित्तानं जे काय घडले आणि त्यांनी बाहेर जे काही सांगितले तर नेमकं काय आहे ते कदाचित उद्या तुम्हाला निश्चितपणानं ऐकायला मिळेल. दादा दुपारी आमदार अतुल बेनके यांची जुन्नरला सभा झाली. त्यावेळेला गणपतराव फुलवडे म्हटले की सत्यशील तू पहिला आमदारकी व्हायचं स्वप्न पाहतो, पण पहिले शेतकऱ्यांचे पैसे दिले, तू वडे अजून शेतकऱ्यांचे पैसे दिले, काय खरं तर त्यांनी मला फोन करायला पाहिजे होता वडिलकीच्या नात्याने, कारण स्वर्गीय स्वपन शेठ बरोबर त्यांनी अनेक वर्ष काँग्रेस पक्षामध्ये काम केलं आणि वडिलकीच्या नात्याने मी कायम त्यांचा आशीर्वाद घेत आलेलो आहे. तर मला असं वाटतं की जाहीर सभेत बोलण्यापेक्षा त्यांनी मला एक फोन केला असता तर मी त्यांना सांगितलं असतं का काय परिस्थिती आहे आणि पैसे आपले कधी जमा होणार आहे. गणपतराव फुलवडे सातत्याने शिक्षणावर बोलतात. बी सिव्हिल आहे अतुल बेनके, बाकीची 7वी 8वी 12वी 13वी सारखं ते बोलत असतात. काय उत्तर देणार तुम्ही त्यांना? आता मी उद्या माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, तर त्याच्यामध्ये माझे म्हणजे तुम्हाला लगेच सगळ्या गोष्टी माझ्या त्याच्यातून तुम्हाला दिसूनच येतील ना, माझ्याकडे काय आहे आणि काय नाही आहे. शरददादा काल बोलताना असं बोलले की मी कोरके खाऊन जगणारा माणूस आहे. माझी जन्माला आलो, माझी लढाई 2 युवराजांशी आहे, त्यापैकी युवराज तुम्ही एक आहात. आता मग ती आमच्या आजोबांची म्हणजे वडिलोपार्जित आता ज्या गोष्टी आहेत त्याला तर मग ते तर सोडून मी तर जाऊ शकत नाही. माझ्या वडिलोपार्लांनी जे काही मला करून ठेवले तर ते सोडून मी जाऊ शकत नाही. तो त्यांचा संभ्रम असेल किंवा हे असेल, पण ते माझे मित्र आहेत चांगले. तर मला नाही वाटत ते माझ्यावर बोलले असतील तर मी ऐकल, ते नक्कीच बोलले असतील तर. बाळासाहेब दांगट सुद्धा काल बोलले की सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेले हे 2 युवराज आहेत, म्हणजे तुम्ही आणि अतुल बेनके. म्हणजे दोन्ही आमदार बोलले का? दोन्ही आमदारांचं ऐकतो मी, ऐकलं नाही. मोहित ढमालेंबाबत एक संभ्रम निर्माण केला जातो की मोहित ढमाले हे अतुल बेनके पुरस्कृतच एक इच्छुक उमेदवार होते म्हणून. काय सांगाल तुम्ही त्यावर? माझं पहिल्यापासून सर्व पक्षाची सर्वांशी चांग मैत्री संबंध राहिलेले आहेत. मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री जपणारा एक माणूस आहे आणि हे करीत असताना बरेच वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. आणि काही मंडळींनी सुरुवातीपासून अतुल बेनकेंचंच डमी आहे असं सुरुवातीला प्रयत्न केला. त्याचं कारण असं व्हायचं, समोरून ते कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमामध्ये भेट झाली का वाणीसाहेब साक्षीला आहेत आणि ते जाणून बुजून जवळ येणं, बोलणं करणं, समाजामध्ये संभ्रम निर्माण करणं हे काम ते नेहमी करत होते. आणि ते कालांतराने माझ्या लक्षात आलं का हे मैत्रीचा गैरफायदा घेतात. आणि ते लक्षात आल्यानंतर मी त्यांना स्वतःहून सांगितलं का साहेब तुमचा पक्ष वेगळा आहे, माझा पक्ष वेगळा आहे. आणि तेव्हापासून मी त्यांच्यापासून सांगून मी त्यांच्यापासून बाजूला राहिलेलो आहे. आताही लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे की तुम्ही तनानी सतीश दादा बरोबर आहे पण मनानी अतुल बेनकेंबरोबर आहे असे लोक म्हणतात. तुम्ही पहिल्यापासून पाहिलं असेल, मी प्रचाराला माझी प्रचार सुरुवात केली, एकनिष्ठ म्हणून सुरुवात केली. त्या शब्दाला माझ्या मित्रपरिवाराने तो शब्द लावला, एकनिष्ठ मोहित.
त्या शब्दाला लत लावणार नाही, एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. ओके. जुन्नरची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्यशील शेरकरांना की निष्ठावंतांना आहे? विधानसभेची उमेदवारी शरदचंद्र पवार हा पण शेरकरांचा प्रवेश कधी झाला? तो वरिष्ठ पातळीवर त्यात सगळ्यांना माहीत असेल. आमच्या पहिल्या मुलाखतीपासून ते बरोबर आहेत म्हटल्यानंतर आमच्या मनामध्ये तो प्रश्न आला नाही. ते सगळ्या आमच्या मिटिंगांना जेव्हा आम्ही राष्ट्रवादीची मिटिंग घेतली, शिवस्वराज्य यात्रा, ह्या सगळ्या घडामोडीमध्ये आम्ही एकत्रित येत होतो. परंतु त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची पूर्वीची असलेली काँग्रेस पक्षाची नाळ आणि आमच्याबरोबर नवीन प्रस्थापित केलेले संबंध पवार साहेबांच्या पहिल्या दिवसापासून त्यांचं राजकीय आयुष्य आता नुकतंच सुरू होतं. अशा प्रकारची राजकीय घडामोड नुकतीच झाली. आम्ही सगळेजण आता या दृष्टिकोनात पवार साहेबांना साथ देणारे सगळे नौखेच आहोत. आमच्या दृष्टिकोनात ते सगळे बरोबरच आहेत. हा जो काय प्रश्न आहे हा जर आमच्या नेत्यांना वरिष्ठांना जर पडला असता, तो त्यांना पडला नाही. सुरळीतपणानं त्यांनी सगळे त्या ठिकाणी व्यवस्थित सगळ्याचा साकल्याने विचार करून त्यांना उमेदवारी दिली म्हटल्यानंतर आमच्या मनामध्ये तो प्रश्न येत नाही. कदाचित उद्या खासदार साहेब ते राज्यस्तरावरचे आता नेते झालेत आणि आदरणीय पवार साहेब ही सगळी मंडळी त्याचं काय जर त्याच्यात वाटलं तर उत्तर देतील. आमच्या मनामध्ये तो प्रश्न येत नाही. रेड्डी साहेब, खासदार अमोल कोल्हेंना 51,500चं लीड होतं. 51,500च्या लीडनी खासदार साहेब आपल्या तालुक्यातनं विजय झालेले आहेत. त्याचबरोबर आपला अतुल बेनके यांनी सांगितलं की 33,000च्या फरकाने ते विजय होतील. तुम्हाला काय खात्री आहे किती विजयाचं गणित असेल? कोण तुम्हाला काय खात्री आहे की किती फरकाने तुम्ही विजय व्हाल? किती मतांनी हे विजय होतील सत्यशील शेरकर? आता निवडणुकीचं चित्र 4 तारखेला माघारीनंतर त्या ठिकाणी स्पष्ट होईल. पवार साहेबांना जी सहानुभूती पक्ष फुटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत मिळाली, महाविकास आघाडीला सगळ्या घटक पक्षांची खंबीर अशा प्रकारची साथ मिळाली. लोकसभेला एकच उमेदवार इच्छुक असतो, एकाच पक्षाला तिकीट दिलं जातं. सध्याच्या काळामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये इच्छुकांची संख्या जास्त होती. महायुतीमध्ये पण काही अपक्ष अर्ज दाखल झालेत. महाविकास आघाडीत आता आपण तशा पद्धतीची एक चर्चा चाललेली पाहतो. परंतु उद्याच्या काळात 4 तारखेनंतर सगळं चित्र स्पष्ट झाल्यानंतर तालुक्यामध्ये जेव्हा आम्ही फिरतोय, मतदानाची रणनीती आणि जनतेचा जो काही आवाज आहे त्या आवाजामध्ये तुतारीकडे ही उमेदवारी आल्यानंतर आदरणीय पवार साहेबांचा या तालुक्याची शेतकऱ्यांची जी काही जोडलेली नाळ आहे त्याचा सर्वंकष विचार करता लोकसभेसारखंच चित्र थोडेफार फरकानं कमी जास्त राहून लोकसभेसारखंच चित्र या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी राहणार आहे. आणि सत्यशीलदादा शेरकर हे त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असाही ठाम आशा आम्हाला आहे. सत्यशील शेरकर सहयोगी सदस्य की काँग्रेसचे कार्यकर्ते? तो सगळा वरिष्ठ पातळीवरचा विषय. उद्या जगन्नाथ बापू शेवाळे आल्यानंतर तुमचा हा प्रश्न आम्ही त्यांच्या कानावर घालू, त्याचं उत्तर ते देतील. आता त्यांनी त्या वेळोवेळी आणि आम्ही ते हे केल्यानंतर आम्हाला वरिष्ठ स्तरावर त्या गोष्टीचा खुलासा निश्चितपणानं झालेला आहे. म्हणून पहिल्या दिवसापासून ते आमच्यात सहभागी असल्यामुळं आम्ही त्या प्रश्नाच्या खोलात गेलो नाही आणि त्याचं नेमकं उत्तर आमच्याकडनं तुम्हाला मिळू शकत नाही. काँग्रेसचे का राष्ट्रवादी काँग्रेसचे? ते महाविकास आघाडीचे सदस्य होते, महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीचे सदस्य हे वेगळे आमच्यापासून असू शकत नाही. म्हणजे अजून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले नाहीत. नाही, हा प्रश्नच येत नाही ना. हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले आहेत की नाहीत. माननीय शरदराव लेंडे यांनी आपल्याला उद्धृत केलं की ते आमच्या पक्षाकडे उमेदवारी मागत होते, शरदचंद्र पवारांच्याकडे उमेदवारी मागत होते, सातत्याने इंटरव्ह्यूला आमच्याबरोबर होते आणि त्यांनी उमेदवारी आमच्या मागितली. तर ते आमच्यापेक्षा काही वेगळे नाही. आणि गेले अनेक काळ आपण पाहिलं असेल, मागची खासदारकी असेल, आमदारकी असेल, आणि काही
भाऊ एकत्रच असतात. चालतं, धन्यवाद. सत्यशील दादा, शेवटचा उद्या तुमचा फॉर्म भरायचा आहे, काय नागरिकांना आवाहन करा? आव्हान करतो उद्या आपल्या विभागाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संसदरत्न डॉक्टर अमोल कोल्हे आणि काही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज आम्ही दाखल करणार आहोत. आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आता तुमच्याबरोबर चर्चा केली. मी सगळ्या नागरिकांना, मतदारांना, त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना, तरुणांना, ज्येष्ठांना, महिला भगिनींना आव्हान करतो की आपण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावं. त्याचबरोबर सभेसाठी उपस्थित राहावं. उमेदवारी अर्ज दाखल करतो आहे खरं तर मी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब, उद्धवसाहेब ठाकरे, त्याचबरोबर राहुल गांधी या महाविकास आघाडीने मला उमेदवारी दिलेली आहे. उमेदवार मी नाही तर महाविकास आघाडी उमेदवार आहे. उमेदवार शरद पवार उमेदवार आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे उमेदवार आहेत आणि राहुल गांधी उमेदवार आहे. हा विचार घेऊन हा तळागाळात पोहोचवण्याचं काम या महाविकास आघाडीचं आम्ही सर्व मंडळी करणार आहोत. तर माझी आपणा सगळ्यांना विनंती राहील का मोठ्या संख्येने आपण सगळ्यांनी उपस्थित राहू. जय शिवराय. यशवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पिंपळवंडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आपल्या सर्व सभासद, खातेदार, कर्जदार, हितचिंतकांना ह्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या दीपावलीच्या शुभमुहूर्तावर यशवंत परिवार आपल्यासाठी घेऊन आले आहे नाविन्यपूर्ण कर्ज योजना. यशवंत गोल्ड लोन. शुद्ध 10 ग्रॅम सोन्यावर मिळवा तब्बल 62,000 रुपयांचं कर्ज, तेही अगदी 9.5% व्याज दरावर. आणि विशेष म्हणजे दरमहा हप्ता भरा आणि मिळवा फक्त 8.5% व्याजदर. तात्काळ कर्ज मंजुरी आणि सोपी व जलद प्रक्रिया. यासोबतच मिळवा आकर्षक वाहन तारण कर्ज, तेही फक्त 11% व्याजदरात. त्यातही नियमित भरणा करून मिळवा 1% व्याजावर सूट, म्हणजेच 10% व्याजदरात मिळतंय वाहन तारण कर्ज, तेही आपल्या यशवंत पतसंस्थेत. आपल्यासह आपल्या कुटुंबाला यशवंत करण्यासाठी आताच भेट द्या यशवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पिंपळवंडी. आमच्या शाखा पिंपळवंडी, काळवाडी, बनकर फाटा, आळे फाटा आणि नारायणगाव. ह्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आताच आपल्या जवळच्या शाखेला भेट द्या. यासह आकर्षक ठेव व्याजदर, त्यासोबतच दामदुप्पट ठेव, स्थावर मालमत्ता तारण कर्ज अशा नाना विविध योजनांसाठी आताच भेट द्या यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेला. संस्थेची ठळक वैशिष्ट्ये: कोर बँकिंग सुविधा 5 शाखांमार्फत उपलब्ध, NEFT, RTGS, IMPS, कुठेही पैसे पाठवणे, पैसे मागवण्यासाठी उपलब्ध. तसेच लॉकरची सुविधा, सुसज्ज इमारतीसह मुख्य कार्यालय व शाखा. तसेच संस्थेत लवकरच नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सुविधा सुरू होते. आपले नम्र माननीय चेअरमन महादेव भाऊसाहेब वाघ, तसेच व्हाईस चेअरमन संस्थेच्या व्यवस्थापिका, यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.